हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कशाविषयी असणार आहे हे तुम्ही टायटल बघून समजलेच असाल. तर बघा, रोजच्या देवपूजेमध्ये ना अशा काही लहान सहान गोष्टी आहेत, काही लहान सहान नियम आहे ज्यांचे पालन आपल्याला करायचे आहे. आपली पूजा आणखी फलद्रूप व्हावी, तर त्यासाठी म्हणून या लहान सहान ज्या गोष्टी आहेत तर त्या पूजेमध्ये आपल्याला पाळणे आवश्यक असते. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूयात. आणि या व्हिडिओमध्ये अशा काय काय लहान सहान गोष्टी आहेत ज्यांचे पालन आपल्याला करायचे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान गोष्टी जाणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे जेही व्हिडिओ मी पोस्ट करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळणार. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये ना प्रत्येकाच्या घरी देवारा हा असतोच आणि त्यामध्ये आपण आपल्या आराध्य देवतांना स्थापित करत असतो. आपल्या आराध्यांची प्राणप्रतिष्ठा करत असतो आणि रोजच्या रोज नित्यनियमाने त्यांची पूजा देखील करत असतो. त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण या रोजच्या देवपूजेमध्ये बघा, अशा काही लहानसहान गोष्टी आहेत, असे काही लहानसहान नियम आहेत, तर त्यांचे पालनसुद्धा करणे तितकेच आवश्यक असते. कारण कोणतीही गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने जर झाली की ती आणखीनच फलद्रूप होते. आणि या लहान सहान नियमांचे पालन करून आपण जर रोजची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, संपदा यामध्ये वाढ होते आणि सोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्गसुद्धा मोकळे होतात आणि घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न राहते. अर्थातच कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे, कष्टाला पर्याय नाही. पण बघा, कर्माला जर अध्यात्माची जोड मिळाली की ती आणखीनच म्हणजे ती गोष्ट चांगली होते. तर म्हणून मग असे काही लहान सहान नियम आहेत जे आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये पाळायचे आहेत. तर चला, कोणते ते नियम आहेत तर ते बघून घेऊयात. तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे आपला जो देव्हारा आहे ना तर तो ईशान्य कोपऱ्यातच असावा. आपल्या घरामध्ये जर जागा व्यवस्थित असेल आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्ही देव्हारा ठेवू शकत असाल तर तुमच्या देव्हाऱ्याची मांडणी ईशान्य कोपऱ्यामध्येच करा. कारण बघा, ईशान्य दिशा ही अगदी पवित्र मानल्या जाते आणि देवपूजेसाठी अगदी योग्य दिशा आहे. तर त्यामुळे तुमचा देव्हारा ना ईशान्य दिशेलाच, ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवा. जर शक्य होत नसेल तर पूर्व दिशेला सुद्धा चालतो, पण जर शक्य होत असेल तर ईशान्य कोपऱ्यातच तुमच्या देव्हाऱ्याची जी मांडणी आहे तर ती करायची. दुसरी गोष्ट म्हणजे आपला देव्हारा खूप उंच असा ठेवायचा नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की देव्हारा खूप असा उंच असतो आणि त्यामध्ये मग उभं राहून किंवा कुर्सी वगैरे लावून आपल्याला पूजा करावी लागते. किंवा कधी कधी ना लहान असे देव्हारे असतात तर ते आपण भिंतीला अडकवतो आणि त्यामध्ये मग उभं राहून पूजा करतो. तर उभं राहून पूजा करणेसुद्धा शास्त्रामध्ये मान्य नाही. आपला जो देव्हारा आहे तर तो नेहमी खालीच ठेवायचा. छोटा जर देव्हारा असेल तर त्याला चौरंगावर किंवा पाटावर मांडा आणि त्यानंतर पूजा करा. किंवा जर मोठा देव्हारा असेल तर खाली ठेवून बघा, अगदी आपण बसून व्यवस्थितपणे पूजा करू शकू या गोष्टीची काळजी घ्यावी. जर समजा काही अपवाद सोडले, समजा कोणाकोणाला बघा पायाच्या आणेना खूप असं बसणं होत नाही, तर त्यांना म्हणजे हा नियम लागू नाही. पण जर तुमच्याने शक्य होत असेल, जर तुम्ही स्वस्थ असाल, उत्तम असाल, तर देव्हाऱ्याची मांडणी अशी करा की तुम्ही बसूनच देवपूजा करू शकणार. त्यानंतरची गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण देवपूजा करतो तर देवपूजा करताना नेहमी आसन घ्यायचं. आसनाशिवाय जी देवपूजा आहे तर ती सुद्धा मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसनाशिवाय आपण जेव्हा देवपूजा करतो तर आपली ती जी देवपूजा आहे तर ती आपल्याला पावन होत नाही, त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला लागत नाही. कारण पृथ्वीमध्ये बघा खेचून घेण्याची क्षमता असते. तर त्यामुळे आपल्या पूजेचं जे पुण्य आहे, आपल्या पूजेचं जे फळ आहे तर ते भूमीला प्राप्त होतं. तर त्यामुळे पूजा करताना नेहमी आसन घ्यायचं आणि आसनावर बसूनच देवपूजा करायची. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे जेव्हाही आपण देवपूजा करतो तर सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करायचं. म्हणजे आपला देव्हारा वगैरे स्वच्छ केला की पूजा करायच्या आधी ना दीप प्रज्वलित करायचं. अग्नीच्या साक्षीनेच नंतरची जी देवपूजा आहे ती करायची. तर त्यामुळे पूजा करताना आधी दिवा लावून घ्यायचा, दिवाला हळदी कुंकू अर्पण करायचं, दिव्याला नमस्कार करायचा आणि अग्निदेवाच्या साक्षीने, अग्निदेवाला साक्षी ठेवूनच आपली जी रोजची नित्यपूजा आहे तर ती करायची.
आणि सोबतच दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये किंवा खाली ठेवू नये. एकतर त्याला तांदळाचं आसन द्यायचं किंवा एखाद वस्त्राचं आसन द्यायचं किंवा मग एखाद जी प्लेट वगैरे असते तर ती ठेवायची आणि त्यानंतरच मग जी म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा आणि देवपूजा करायची. सोबतच बघा नंतरचा नियम असा की जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो तर सगळे जे देवा आहेत तर ते एकाच भांड्यामध्ये एकाच गंगाळामध्ये धुवायचे नाही. एकतर एखादं प्लेट घ्या, त्यामध्ये देव धुवा, ते पाणी एखाद बाजूला पात्र ठेवा, त्या पात्रामध्ये टाका आणि त्यानंतर मग त्यामध्ये दुसरे देवांचे जी म्हणजे दुसऱ्या देवांची जी मूर्ती आहे ती धुवा किंवा मग एका हाताने देव पकडा, पाणी घाला आणि ते जे देव आहेत तर त्यांना त्यांच्या जागी म्हणजे छान असं वस्त्राने पुसून घ्या आणि त्यानंतर मग दुसरे देव धुवायला घ्या. अर्थातच म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की एकाच गंगाळामध्ये सगळे देव टाकून त्यावर पाणी शिंपडायचं नाही आणि त्यांना एकाच गंगाळामध्ये धुवायचं नाही. सोबतच बघा जे पुरुष देवता आहेत तर त्यांना कधीही बघा हळद कुंकू अर्पण करायचं नाही. स्त्री देवतांना हळद कुंकू लावायचं आणि पुरुष देवतांना अष्टगंध आणि चंदनाचा टिळक लावायचा. सोबतच महादेवांना महादेवांच्या पिंडीला तर अजिबात कुंकू लावायचं नाही, कारण महादेवांच्या पिंडीवर लाल फूल लाल कुंकू या गोष्टी काहीही चालत नाहीत. त्यामुळे त्यांना ना कधीही कुंकू अर्पण करू नये. सोबतच जे पुरुष देवता आहे तर त्यांना हळद कुंकू अर्पण करू नये, त्यांना अष्टगंध आणि चंदनाचाच टिळक लावायचा. स्त्री देवतांना हळद कुंकू अर्पण करायचं. श्रीकृष्ण जर तुमच्या इथे देवपूजेमध्ये असेल तर श्रीकृष्णांचे ना रोजच्या रोज वस्त्र बदलायचे आणि नित्यनियमाने त्यांना आंघोळ घालणे आणि त्यांची सेवा करायची. त्यानंतरची गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा आपण पूजा करतो, पूजेला बसतो तर त्यावेळेला आपल्या डोक्यावर टिळक लावायचं आणि त्यानंतरच मग देवपूजा करायची. म्हणजे आधी आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग देवपूजेला बसायचं. अर्थातच आपला लावण्याचा जो कुंकू आहे तो वेगळा ठेवायचा आणि देवांचा कुंकू वेगळा ठेवायचा. आपला वापरलेला कुंकू देवांना चढवायचा नाही. तर याच्याने बघा म्हणजे अशी आपल्याला ना पूजा करायची आहे. त्याचबरोबर देवांच्या पूजेमध्ये ज्या आपण अक्षदा ठेवतो तर त्या अक्षदा नेहमी अख्ख्या असाव्या. तुटलेले जे तांदूळ आहेत तर ते देवांना म्हणजे आपण चढवू शकत नाही. तर त्यामुळे जे तांदूळ आहे तर ते नेहमी अख्खे तांदूळच असावे. सोबतच बघा देवांसाठीचं जे पाणी आपण घेतो तर ते पाणी ना अगदी ताजं असावं. बऱ्याच वेळाना 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही. तर अशा वेळेला ना आपण त्यामध्ये तुळशीपत्र टाकू शकतो आणि तुळशीपत्र टाकून बघा ते जे पाणी आहे तर ते आपण देवपूजेसाठी वापरू शकतो. कारण तुळशीपत्र ना 4-5 दिवस ताजंच असतं, ते शिळं मानलं जात नाही आणि त्यामुळे ते जे पाणी आहे तर ते सुद्धा ताजंच मानलं जातं. तर त्यामुळे जर पाण्याचा प्रॉब्लेम तुमच्या इथे असेल आणि 4-5 दिवसांनी जर पाणी तुम्ही घेत असाल तर त्या पाण्यामध्ये ना तुळशीपत्र टाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग ते पाणी देवपूजेला वापरायचं. जे पाणी आपण देवपूजेसाठी वापरतो तर त्या पाण्याला नखाचा स्पर्श होऊ देऊ नये. आपल्या नखाच्या स्पर्शाने ना ते जे पाणी आहे तर ते अशुद्ध होतं. त्यामुळे नखांचा स्पर्श कधीही देवपूजेच्या पाण्याला होऊ द्यायचा नाही. त्याचबरोबर बघा देव्हाऱ्यामध्ये ना देवांच्या पिण्यासाठी पाणी आपण ठेवतो तर ते पाणी एकतर पितळेच्या भांड्यामध्ये ठेवायचं किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं. काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही. काचेचं भांडं देवपूजेमध्ये चालत नाही. त्यामुळे ते पाणी नेहमी पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्येच ठेवायचं. नंतरची गोष्ट म्हणजे बघा देवांसाठीचा जो दिवा आपण वापरतो म्हणजे रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा आपण वापरतो तर तो ना खूप घाण होऊ देऊ नये. शक्य होत असल्यास रोज दिवा स्वच्छ करायचा आणि वात बदलावी. असे म्हणतात की रोज वात बदलल्याने आपलं भाग्यसुद्धा उजळते. रोज शक्य होत नसेल तर किमान आठवड्यातून 2 वेळा तरी दिवा स्वच्छ करावा आणि दिवा कधीच असा ना खाली ठेवायचा नाही, त्याला आसन द्यायचं. सोबतच एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. असे केल्याने बघा आपल्या घरामध्ये ना अडीअडचणी वाढतात, कटकटी निर्माण होतात, आपल्या घरावर संकटसुद्धा ओढवते. म्हणून एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा जेव्हा आपण एकत्र लावतो तर त्यावेळेला बघा तुपाचा दिवा ना देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला असावा. त्यानंतर मंदिरामध्ये जर मंगल कलश तुम्ही ठेवत असाल तर कलशाचा जो नारळ आहे तर तो रोज धुवायचा, त्याला घाण होऊ द्यायचं नाही आणि शक्य होत असेल तर कलशातलं पाणी रोज बदलायचं. जर रोज शक्य होत नसेल तर आठवड्यातून 2दा मंगळवारी गुरुवारी तर अशा दिवसांमध्ये सुद्धा ते पाणी बदलू शकता. कलशाला कधीही खाली ठेवायचं नाही, त्याच्या खाली ना तांदूळ ठेवायचे आणि तांदळाचं आसन द्यायचं आणि कलश बघा नेहमी आपल्याला डाव्या हातावर ठेवायचा. सोबतच देवांच्या पिण्याचं जे पाणी आहे तर ते पाणी ना रोज बदलायचं. म्हणजे कलशातलं पाणी जरी तुम्ही आठवड्यातून 2दा बदललं तरी चालेल,
पण देवांच्या पिण्याचं जे पाणी आहे तर ते रोज बदलायचं आणि त्याला झाकून ठेवायचं. कारण बघा, जे ते पाणी आहे म्हणजे आपण देवपूजेमध्ये जे मंत्रोच्चारण करतो, आरत्या करतो, तर पाण्यामध्ये ना शोषून घेण्याची क्षमता असते. तर मंत्रोच्चारणामुळे ते पाणी ना सिद्ध होतं. तर त्यामुळे ते जे पाणी आहे तर ते झाकून ठेवायचं. नंतर त्याला आपण तीर्थ म्हणून सुद्धा पिऊ शकतो. आणि सोबतच जे आपण शंख ठेवतो, तर शंखाचं जे पाणी आहे ते सुद्धा रोज बदलायचं आणि शंखामध्ये पाणी भरूनच ठेवायचं. त्यानंतरची गोष्ट म्हणजे एकाच देवांच्या 3 मूर्त्या किंवा 3 फोटो नसाव्या. एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्त्या असतील तर विसर्जन करून टाकायच्या. आणि खूप मोठ्या मूर्त्या देखील आपल्या देव्हाऱ्यामध्ये नसाव्या. कारण आपल्या घरामध्ये 3 इंचीपेक्षा मोठ्या मूर्त्या चालत नाही. मोठ्या मूर्त्या फक्त मंदिरामध्ये चालतात. मोठ्या मूर्त्या जर असतील तर रोज नित्यनियमाने त्यांची पूजा, सेवा, नैवेद्य हा करावाच लागतो. आणि आपल्याला म्हणजे आपल्याकडून नित्यनियमाने रोज ते शक्य होईलच असे नाही. कारण आपल्याला कधी बाहेर जावं लागतं, कधी काही अडचण असते. त्यामुळे नित्यनियमाने ते आपल्याला करून घेणे शक्य नसते. कारण अडचणी ह्या सगळ्यांच्याच आयुष्यात असते. कधी ना कधी आपल्याला बाहेर जावंच लागतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप मोठे देव हे चालत नाहीत. देव घेतानाच 3 इंचेपेक्षा मोठे घेऊ नये. आणि शास्त्रानुसार बघा, खूप मोठे देव घरामध्ये मान्य नाहीत. त्यानंतरची गोष्ट म्हणजे बघा, खंडित झालेल्या मूर्त्या किंवा फोटो घरामध्ये ठेवू नयेत. जर एखादी फोटो किंवा मूर्ती खंडित झाली असेल तर लगेच शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं विसर्जन करावं. कारण त्या घरामध्ये ठेवल्या आणि त्यांची पूजा केली तर आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळा यायला लागतो आणि घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्यावर सुद्धा संकट ओढवण्याची भीती असते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे पूजा करताना शांत चित्ताने पूजा करावी. इतरांसोबत बडबड करता करता पूजा करू नये. अगदी देवामध्ये मग्न होऊनच पूजा करावी. हवं तर देवाचे नामस्मरण, देवांचे पाठ, चालीसा पाठ किंवा देवांचे जे काही मंत्रोच्चारण वगैरे असतात तर ते म्हणता म्हणता तुम्ही पूजा करू शकता. पूजा करतेवेळी मन शांत असावं, पण मुखामध्ये सतत देवाचे नामस्मरण असावे. पूजेमध्ये मंत्रोच्चारण नक्की करावे. जे मंत्र तुम्हाला येत असतील त्या मंत्राचं उच्चारण करून देवापुढे नक्की हे मंत्र म्हणावे. देवाजवळ सुकलेले किंवा खराब झालेले फुलं ठेवू नये. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते. देवांची मांडणी करताना त्यामध्ये 1-1 इंचेचे अंतर ठेवावे. अन्नपूर्णा माता जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्यांना तांदळामध्ये ठेवायचं. आणि अखेरची गोष्ट म्हणजे की देवपूजा म्हणजे देवपूजेच्या शेवटी आरती, मंत्रोच्चारण, घंटानाद आणि क्षमा प्रार्थना ही नेहमी करावी.